नमस्कार मंडळी. तर बघा दुपारच्या वाजले 3. मी बसले निवांत असे आज जरासं मस्त ऊन पडले जरासं. आणि सकाळी पाऊस चालू होता, झिंझिन चालू होती. पण आता जरासं थोडं ऊन पडले. तुमच्याकडे आहे का पाऊस? तर पण करून सांगा, फॉलो करा. आज आमच्याकडे मस्त असं ऊन पडले बघा. सकाळी होता पाऊस पण आता उघडला. 3 वाजले तर ऊन पडले. पण सारखं ऊन राहत नाही बरं का. ऊन पाऊस सारखं चालू. थोडे 5-10 मिनटं ऊन पडतं, लगेच आणखी शिराळ पडतं, लगेच बारीक झिमझिम येतं की आणखी ऊन पडतं. असं व्हायला लागले. आता रेल वगैरे काढल्या थोड्याशा, बसले. आता सगळं काम आवरले. दुपारचं जेवण झालं कमी करून सांगा. माझं पण झालंय. मी बसली आता मस्त अशी गॅलरी कैरी खात. पुढं बघा आवडते करून सांगा. आता आंबे जास्त काय पिकलेलं खायला जमत नाहीत, कारण आळ्या वगैरे निघतात पावसामुळे. तर बघा मी ह्या अशा कैऱ्या आणल्या होत्या त्या दिवशी. 50 रुपयाच्या किलो बनवून आणल्या होत्या अशा. काल गेले ते गणेशानाचा शाळेचा, त्यामुळे गेलो होते खाली. नाही तर मी येते तर कधीच खाली काय काम असेल तर 5 मिनिटात ते पण लई लांब जायची गरज नाही. खाली जावं लागतं. तर म्हणजे खालीचं दुकान आहे त्याच्या शेजारी, तिथून आणला होता त्याला गणवेश शाळेचा. कारण शाळा भरून मी 15-20 दिवस होत, म्हणजे आता 15 तारखेला महिना होते शाळा भरून. गणवेशच आणला होता त्याला. तर त्याला गणवेश आणला नाही तर त्या कैऱ्या आणल्या होत्या. लय मागण्यात नव्हता म्हणतो ह्या कैऱ्या स्वस्त द्यायला 50 रुपये किलो. माझ्या जिभेला इतका जर आला ना, लय म्हणजे जर आला मला. तिखट लावू दे ना काय चावतं पण आहे ना, बोलता सुद्धा जास्त येत नाही. आज जर आला बघा. आता बघा गेलं ऊन बोललं होतं मला दिसतं असं जरासं ऊन. आता पुढलं शिरा. आता बसले निवांत काय करावं काय कळा नाही. लेकरं बसले रूममध्ये, बसले तर गॅलरीत. घरात एवढं व्यवस्थित आणि पांढरा शिबरं दिसतं, मग गॅलरीत बसले होते बघा. दुपारचं जेवण झालं कमी करून सांगा. माझं पण जेवण झाले. खाल्लं वातावरण दाखवते मला. गाडी लावली आमची दिसत असं काय. तिकडे किती हिरवगार असं झालं मस्त असं. गेला आबाळ सगळं. तर मित्रांनो सर्वजण सपोर्ट करा. नवीन कोण आला असेल तर सबस्क्रायबर करा, फॉलो करा. आणि जसं माझ्या पहिल्या चॅनलला पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट केला, तसं त्या पण चॅनलला सर्वजण सपोर्ट करा. आणि फेसबुकला पण सर्वजण सपोर्ट करा. आता नवीन ID खोलली तुम्हाला सांगितले. भरपूर जणांनी असे फॉलो केले. 2 दिवसात 100 फॉलो आलेले. तर आणखीन सपोर्ट करा सर्वजण. कारण माझी ID फेसबुकची सस्पेंड झाली, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं माझी ID सस्पेंड झाली म्हणून. त्यामुळे मी दुसरी ID खोलली. ते पण ID चालू आहेत, पण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस होईल. सध्या तर आता इन्कम सगळं त्याच्यावरचं बंद आहे, काहीच नाही. तर तात्पुरतं टाकावं लागतं त्याच्यावरचं थोडंफार लाईव्हला व्हिडिओ फोटो काय ते टाकावं लागतं. पण टाकते मी तसे. तरी पण मी दुसरी ID खोलले. त्याच्यावर तुम्ही सर्वजण सपोर्ट करा. जसं आतापर्यंत सर्वांनी सपोर्ट केला तसं इथून पुढे पण सर्वजण सपोर्ट करा. प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने आम्ही थोडं थोडं जाऊ पुढे. तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तर. आणि सध्या तुम्हाला माहिती मी तर बाहेरपासून जात नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की मी बाहेर जाऊ शकत नाही कुठं एकटी. त्यामुळं गाडी सगळं आहे माझ्याकडे. स्कूटी पण आहे, पण तरी पण मी नाही, घरीच असते. घरी जेवढं 4-8 दिवसाला एखादा लॉंग व्हिडिओ वगैरे काढते. बाहेर नाही जास्त जात, तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण सपोर्ट करा. घरचे व्हिडिओ कसे काढायचे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. घरचे व्हिडिओ तुमच्या आवडीनुसार काढते. किंवा तर माझं तर असं म्हणणं असं आहे की रेसिपीचंच व्हिडिओ टाकावं. कारण रोज व्हिडिओ घरचे काय असं पण टाकू शकत नाही. मला माहिती नेमकं काय टाकावं, काय दाखवावं, काय नाही समजत नाही. त्यामुळे रेसिपीच टाकावं असं म्हणायला. तुम्हाला व्हिडिओ घरच्या काय आवडते मला नक्कीच कमी करून सांगते. तसे बनवले व्हिडिओ. चला तर मग आता जाते मी तिकडल्या रूममध्ये. थोडेफार वरी कपडे टाकलेले, मोठे मोठे टाकले, ते बारके बारके मी पाहतात.
तेवढं हजेत टाकले होते, गॅलरी टाकले होते पलीकडे, म्हणजे बाहेरच्या जिकडून आमचं दरवाजा आहे ना, मेन दरवाजा, एक खिडकी आहे आणि पायऱ्यावर वरती जायचं स्लॅबवरती, तिथं पायऱ्या थोडंफार तिथं काय टाकलं तर वरचं असं ऊन पडलं होतं, त्यामुळे वरती जरासं मेन जे मोठी जाड होते का ते टाकले वरती. टावेल वगैरे दिसले ना मला ते आता आणावं लागेल, कारण जरासं बडी चाललेली तर हाही बजून जाईल, खाली तर टाकता येते. दिदी आली नाही दररोज होतं सक्षमी आली, मला वाटलं आहे काय गेट वाजले, म्हटलं यायला पाहिजे आता ती शाळेत सुट्टी शाळा वाटतं, बरोबर आहे. मला वाटलं गेट वाजलं होतं आले असं, असलं डेंजर आले, आंबाचा खायची इच्छा इतकी झाली नाही सांगू शकत, पण आता काही तोंडाला आले ना ते बेकार. आमच्या प्रीतीचा अभ्यास चालू आहे. काय करते बिला? अभ्यास करते, तिला अभ्यास करायला आवडतो आहे ना तुला. चला ना मित्रांनो, बाय बाय सर्वांना, काळजी घ्या पावसा पाण्याची, कारण आता आखाड जमाया पण चालू होते, संध्या सुलच्या चालू होते, ते आमच्या प्रीतीला काल झालं होतं, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, ते यूट्यूबला आणून टाकला, फेसबुकला टाकला होता व्हिडिओ. तर सर्वजण आता काळजी घ्या, आखाड्याच्या महिन्यात सगळ्यांना त्रास होतच ते, आणि आता शक्यतो आंबे पिकलेले आंबे खायचे टाळा, कारण पिकलेले आंबे जमत नाही. चला तुम्ही जाता तिकायला रूममध्ये. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, चॅनल कोणा येणार सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आणि व्हिडिओ कसे काढायचे. तुमच्या व्हिडिओनुसार व्हिडिओ काढते. तर सर्वांना बाय बाय.